वास्तविक पाहिलं तर बापाचं महत्त्व फार असतं आयुष्यात. बापाची जागा कोणी घेऊ शकत नाही महाराज. एक वाक्य सांगू का तुम्हाला? एक दिवसाची चिंता करते ती आई. एक दिवसाची चिंता करते ती आई. आयुष्याची चिंता करतो तो बाप. बोलत जा म्हणजे तुम्हाला समजेल. एक दिवसाची चिंता करते ती आई, आयुष्याची चिंता करतो तो बाप. चुकींवर पांघरून घालते ती आई, पण चूक सुधारावी म्हणून सतत झटत असतो तो बाप. रिकाम्या पोटाला आई आठवते, रिकाम्या खिशाला बाप आठवतो महाराज. याचं पुढचं वाक्य आहे का? ज्या देवाकडं नवस न करता सगळ्या इच्छा पूर्ण होतात त्या देवाला बाप असे म्हणतात महाराज. बापाबद्दल किती सुंदर वर्णन आहे बघा. आई मायेचा सागर ही सत्य आहे कहाणी, पण दुर्लक्षित बापाच्या त्या वेदना कुणी जाणी. बाप नसतो कुणाच्या ध्यानी मनी, बाप माझा वेदनांचा धनी. यशोदेचं देवकीचं कौतुक अवश्य करावं महाराज. पण पुरातून वाहून नेणारा कोण होता? कोण होता? वसुदेव होता ना, बाप होता ना. त्याला विसरून कसं जमल? जिजामातेचं कौतुक अवश्य करावं, पण त्यावेळेला शहाजी राजांची ओढाताण सुद्धा आपण लक्षात घेतली पाहिजे ना. बरोबर आहे का नाही? हो. बापाचं जे महत्त्व आहे महाराज ते खूप अलौकिक आहे. ते समजायला बाप व्हावं लागतं महाराज, त्याशिवाय कळत नाही महाराज. त्यांचे कष्ट तुम्ही एकदा डोळ्यापुढे आणा, तुम्हाला समजेल. किती सुंदर वर्णन आहे बघा. बाप कष्टाचा काबाडी, बाप कष्टाचा काबाडी, ऊस मळ्यात तोडतो या, भाकर पोरासनी ठेवून कांड ऊसाच चाकतो या. खमीज खवाटी फाटलेलं, खमीज खवाटी फाटलेलं, सुई दोऱ्यानं शिवलेलं, माझ्या बापाच्या धोत्राला साधा थिगाळ जोडलेलं. बापाचे कष्ट एकदा डोळ्यापुढे आणा. जुन्या फाटक्यानं, जुन्या फाटक्यानं बाप जत्रेत फिरायचा, आमच्या सुखाची चिंता बाप मनात करायचा. म्हणून मी नेहमी एक वाक्य सांगतो, जीवनामध्ये माणसाने दोन गोष्टीला घाबरलं पाहिजे. एक म्हणजे पाप आणि दुसरं म्हणजे बाप. जो पापाला घाबरतो त्याचा परमार्थ चांगला होतो, आणि जो बापाला घाबरतो त्याचा प्रपंच चांगला होतो महाराज. जीवनामध्ये दोन गोष्टी फार महत्वाच्या. हा, टाळी वाजू वाटली तर मोकळ्या मनानं वाजवायची. उगं 10 रुपयाला एक टाळी यासारखं वाजवायचं नाही, जरा मनापासून. कशी? हा हा. मी नेहमी कीर्तनाच्या आधीच सूचना देत असतो, टाळी वाजू वाटली तरच वाज. तुमच्या इथे काही टाळ्यांना GST आहे का, काही टोल आहे का, टॅक्स आहे काय? नाही ना. असं मोकळ्या मनानं वाजवायचं आणि असं फ्रेश बसा. प्रवास करून कोण आलं? हा, मी आलो. मी कसं दिसतोय तुम्हाला? हा, फ्रेश दिसतोय. तुम्ही कुठले? तुम्ही इथलेच आहे का? मग तुम्हाला झालंय काय? असं मोकळं बसा महाराज, फ्रेश बसा महाराज. विठाला विठाला बापाचं जीवनात फार महत्व असतं महाराज. हो बघा, दुसऱ्याच्या बांधावर गेलेला 4 पायाचा बैल बापाने एक आवाज टाकला तर मागं फिरतो. फिरतो का नाही? दुसऱ्याच्या बांधावर 4 पायाचा बैल गेला, बापाने एक आवाज टाकला, बैल मागं फिरतो. पोटच्या पोराला 5 वेळा आवाज द्या, मागं वळून पाहत नाही. बघा, 4 पायाच्या बैलाला बापाने बापाचं प्रेम कळालं, पण 21 वर्षाच्या बैलाला बापाने बापाचं प्रेम कळालं नाही. प्रेम सोपं नाही महाराज ते. हो. तू विराट कोहली कोणाला माहित नाही? हात वर करा. विराट कोहली माहिती आहे ना? विराट कोहली ज्यावेळेला 1 रन घेतो ना, 1 रन, तेव्हा तो 22.5 फूट पळतो. किती? किती? 22.5 फूट पळतो. पण तो ज्यावेळेला 1 रन घेतो त्यावेळेला कोट्यावधी तरुण पोरं टाळ्या वाजवतात. वाजवतात का नाही? पण तुमचा 75 वर्षाचा बाप या बांधावरून त्या बांधावर आयुष्यभर फेऱ्या मारतोय.
त्याचं कधी टाळ्या वाजून तुम्ही अभिनंदन केलं का? नाही केलं महाराज. बाप कळायला काळीच तसं लागतं महाराज, तेवढं प्रेम लागतं महाराज. बाप गेल्याशिवाय बापाची किंमत कळत नाही महाराज. किती सुंदर वर्णन आहे बघा. उरा मंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी, दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी. झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला, वटामंदी हसू जरी कना वाकला. घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची धापर. लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. हो, वडिलांची सेवा करा. आपल्या शास्त्रामध्ये 4 देव सांगितलेत. मातृदेवो, पितृदेवो, हो, आचार्य देवो, आणि पुढं काय? अतिथी देवो भव. आईला देव मानले गेले, वडिलांना देव मानले गेले, आपले जे गुरु आहेत त्यांना काय मानले? देव मानले. आणि चौथं काय? अतिथी. अतिथी शब्दाचा अर्थ काय? हा, पाहुणा. अतिथी म्हणजे जो कधी तिथी पाहून येत नाही, हा अचानक येतो, पण त्याला सुद्धा शास्त्रात काय सांगितलंय? देव. हे 4 जण देव आहे. आई वडिलांची सेवा करा. मला सांगा, तुम्ही पंढरपूरला जाता का? हा, तिथं देव कोणामुळे आला? काय अवघड आहे का? कोणामुळे आला? पुंडलिकामुळं. पुंडलिकांनी काय केलं होतं? आई वडिलांची सेवा. माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थाचे. आई वडिलांची सेवा करा, त्याच्यातच सगळे महाराज, बाकी काय नाही. हे सगळं दिसतंय, हे सगळं खोटं आहे आणि एवढंच खरं आहे. कारण मनुष्य जन्म सारखा सारखा नाही, तो एकदाच आहे. पण हा जो नरदेह आहे, हा जर भगवंताच्या भजनात नेला, त्यात जर तल्लीन केला, त्याच्यासारखा पवित्र नरदेह या जगाच्या पाठीवर नाही महाराज. हो, हा नरदेह देवांना मिळत नाही, पण आपल्याला मिळालाय. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा मृत्यूलोकी व्हावा जन्म. देवांना मिळत नाही, आपल्याला मिळालंय, म्हणून आपण धन्य आहोत. या नरद्याची किंमत ठेवा. अभंगाचा प्रथम चरण.
इहलोकेचा हा देह देव इच्छिता ती पाहे, धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे झालो. नरदेह जो आहे तो देवांना इच्छा आहे पण देवांना मिळत नाही. नरदेह आपल्याला मिळाला, आपण भाग्यवान आहोत महाराज. आपण कसे भाग्यवान आहोत. हो, पण याच्यामध्ये गंमत अशी आहे की या नरदेहाची क्षणाची सुद्धा गॅरंटी नाही. कधी काय होईल सांगता येत नाही. बघा, तुम्ही गाडी घेतली, गॅरंटी भेटते का? वॉरंटी बोलत जा मोठे. वॉरंटी भेटली, बरोबर का नाही? माईक घेतला, वॉरंटी. स्पीकर घेतला, वॉरंटी. बल्ब घेतला, बल्बची कुठे वॉरंटी असते? बल्बची गॅरंटी असते. तेवढ्या तारखेपर्यंत जर बल्ब आधी गेला तर नवीन भेटतो ना बल्ब. भेटतो का नाही? मग बल्बची काय वॉरंटी आणि गॅरंटी मधला तुम्हाला फरक सांगतो. वॉरंटी म्हणजे दुरुस्त करून देणे आणि गॅरंटी म्हणजे बदलून नवीन पीस देणे. मग बल्बची काय गॅरंटी? बल्बची गॅरंटी आहे, पण बल्ब लावणाऱ्याची बल्बची गॅरंटी आहे पण बल्ब लावणाऱ्याची गॅरंटी आहे का? चिटकला गेला. म्हणजे माणसाची गॅरंटी नाही, क्षणाची सुद्धा गॅरंटी नाही महाराज. मग या नरदेहात येऊन देवाची भक्ती करा. पहिला मुद्दा संपला. दुसरा मुद्दा, तुम्ही किती जरी प्रयत्न केला तरी माणूस जो जन्माला आलाय तो जाणार. किती प्रयत्न करा. तुम्हाला उदाहरण देतो. हिरण्यकशिपू कोणाला माहित नाही? हिरण्यकशिपूने तपश्चर्या केली, ब्रह्मदेवाची भक्ती केली, तपश्चर्या केली आणि ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतलं आणि मग वरदान मागितलं. काय वरदान मागितलं? की मला अमर करा. काय करा? ब्रह्मदेव म्हणाले मी सुद्धा अमर नाही, मला पण एक दिवस मारायचे. ते वरदान नाही देऊ शकत, दुसरं काहीतरी माग. मग हिरण्यकशिपू एवढा हुशार होता, त्याने असं वरदान मागितलं, देवा मला घरात मृत्यू नको, घराबाहेर मृत्यू नको, आकाशात मृत्यू नको, जमिनीवर मृत्यू नको, दिवसा मरण नको, रात्री मरण नको, पशुकडून मरण नको, मानवाकडून मरण नको, अस्त्रांनी मरण नको, शस्त्रांनी मरण नको, सजीवाकडून मरण नको, निर्जीवाकडून मरण नको. तुम्ही बनवल्यापैकी म्हणजे ब्रह्मदेवानी बनवल्यापैकी एका जणाकडूनही मृत्यू नको. आणि एवढंच नाही, 12 महिन्यात एकही महिन्यात मरण. म्हणजे थोडक्यात तो काय झाला? ब्रह्मदेव म्हणले तर तू. आता हिरण्यकशिपूला असं वाटलं आपण आता अमर झालो, आपल्याला कोणी मारू शकत, आपण मरूच शकत नाही. मग त्यांनी त्याची सुरुवात केली. म्हणजे कसं आहे, जरा पावर आले ना माणसाला, माणूस येड्यावानी करतो. थोडं आलं ना, पद आलं, प्रतिष्ठा आली, माणूस थोडा कसं करतो, येड्यावानी करतो. थोडाफार पैसा आला, माणूस येड्यावानी करतो. त्यांनी तेच केलं. सगळे यज्ञ बंद पाडले, सप्ते बंद पाडले, कीर्तनं बंद पाडली, ब्राह्मणांना त्रास. आणि सगळ्यांना सांगितलं आत्तापासून कोणी देवाचं नाव घ्यायचं, भगवान विष्णूचं नाव घ्यायचं. तुमच्यासाठी देव कोण? बोला, हिरण्यकशिपू की शाबास. हिरण्यकशिपू की जय. सगळ्यांनी असंच म्हणा, देवाचं एकाने नाव घ्यायचं नाही, तो आपला शत्रू आहे. सगळ्यांना सांगितलं. त्याच्या भीतीपोटी सगळ्यांनी ऐकलं. पण त्याच्याच घरी कोण जन्माला आला? भक्त प्रल्हाद. आणि तो देवाचं नाव घेतल्याशिवाय राहतच नव्हता. माझी मदत झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतला असे. देवाचं नाव सतत घ्यायचं. लोक म्हणले आम्हाला सांगताय, पण तुमचं पोरगं काय करते? सतत देवाचं नामस्मरण करते, त्याला सांगा तुम्ही. हिरण्यकशिपूने भक्त प्रल्हादाला जवळ बोलवलं आणि सांगितलं, तू देवाचं नाव का घेतो? देवाचं नाव घेऊ नको. पण ते किती प्रयत्न केला तरी काय भक्त प्रल्हाद ऐकत नव्हता. भरपूर शिक्षा झाली, सगळं काय केलं, कडेलोट केलं, उकळत्या तेलात टाकलं, हातीच्या पायाखाली दिलं, भरपूर शिक्षा दिली. पण देव तारी त्याला कोण मारे. आणि एक दिवस असंच भक्त प्रल्हादाला विचारलं, ज्या देवाचं तू नाव घेतो तो देव नक्की कुठं आहे? भक्त प्रल्हाद म्हणाला, तुमचा प्रश्नच चुकला. देव कुठं नाही हा प्रश्न विचारा. देव सगळीकडे. विठ्ठल जळीस्थळी मरला, रिता ठाव नाही उरला, तो म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलजी. आणि मग भक्त प्रल्हादांनी सांगितलं, देव सगळीकडे आहे. असं ऐकल्याबरोबर हिरण्यकशिपू म्हणला, या खांबात देव आहे का?
भक्त प्रल्हाद म्हणाला या खांबात सुद्धा देव आहे. हिरण्यकशिपुनी एक लात मारले, खांब पडला. खांबावरी लात मारिता दुर्जने, खांबावरी लात मारिता दुर्जने, संभी देवराया प्रगट नारायण प्रगटले, संभी नारायण प्रगटले. खांबावरी लात मारली दुर्जने, स्तंभी नारायण प्रगटला. खांबावर लात मारली, त्या खांबातून काय निघाला? अहो काय, नरसिंह भगवान अवतरले महाराज त्या खांबातून. आणि अवतरल्याबरोबर त्याने हिरण्यकशिपूला एक लात मारली, खाली पडला. मांडीवर घेतलं, कोणाला? हिरण्यकशिपूला. आणि दाराच्या चौकटीवर जाऊन बसला. कोण? नरसिंह भगवान. हिरण्यकशिपू हसायला लागला, म्हणला तुम्ही मला मारू शकत, तुम्ही मला मारू शकत नाही, कारण मला मिळाले वरदान. नरसिंह भगवान म्हणाले पटापट बोल, तुझं वरदान काय? हिरण्यकशिपू म्हणला मला आकाशात मरण नको, जमिनीवर मरण नको. नरसिंह भगवान म्हणाले नाही तो आता आकाशात नाही, तो आता तू माझ्या मांडीवर आहे, पुढं बोल. मग हिरण्यकशिपूने दुसरं वरदान सांगितलं, मला घरात मरण नको, घराबाहेर मरण नको. नरसिंह भगवान म्हणले नाही तू आता घरात नाही, तू घराबाहेर, तू चौकटीवर दाराच्या पुढे बोल. तिसरं वरदान हिरण्यकशिपूने सांगितलं, मला पशुकडून मरण नको आणि मानवाकडून मरण नको. हिरण्यकशिपूला देव म्हणाले तू माझ्याकडे एकदा बघ आणि मला सांग मी नक्की पशु आहे का मानव आहे. पशु जर म्हणला तर धड कोणाचं आहे? मानवाचं. आणि मानव जर म्हणतोय तर शिर सिंहाचं, हा पशुचं. ते फेल झालं कार्यक्रम. पुढचं वरदान हिरण्यकशिपू म्हणला मला अस्त्रांनी मरण नको, शस्त्रांनी मरण नको. देव म्हणाले मी तुला मारायला AK-47 रायफल तोप बीप काय आणली नाही, मी तुला माझ्या नखांनी मारणार आहे, पुढं बोल. तो म्हणला आता करायचं तरी काय? मग म्हणला पुढचं वरदान असे मला सजीवाकडून मरण नको, निर्जीवाकडून मरण नको. देव म्हणले मला सांग नख सजीव आहे का निर्जीव आहे? बोला पटकन, नख सजीव आहे का निर्जीव आहे? हा, निर्जीव. मग वाढतात कसे काय? कोण म्हणलं सजीव? मग कापल्यावर रक्त का नाही येत? ते तुम्ही डोकं लावा आता घरी गेल्यावर. तो म्हणला ब्रह्मदेवानी बनवल्यापैकी एकाकडूनही मरण नको. देव असे म्हणाले. आता नरसिंह अवतार कोणाचा? कुठल्या देवाचा? भगवान विष्णूचा. ब्रह्मदेवाची जी उत्पत्ती झाली ती भगवान विष्णूच्या नाभी कमळातून. म्हणजे ब्रह्मदेवाला निर्माण करणारा कोण? भगवान विष्णू. ब्रह्मदेवाने निर्माण केलं नाही, ब्रह्मदेवालाच कोणी निर्माण केले? भगवान विष्णूने. त्यामुळे ते वरदान फेल गेलं. आता शेवटचं वरदान म्हणलं 12 महिन्यापैकी एकही महिन्यात मरण नको. देव म्हणला मला माहिती आहे हे वरदान, मला माहित होतं म्हणून तुझ्यासाठी स्पेशल महिना काढला.
कोणता हो? त्याला काय म्हणतात? दोंड. आता येणार आहे ना अधिक मास, दोंड्याचा महिना. हा, म्हणजे सगळ्या वरदानाचा मान ठेवून हिरण्यकशिपूचा वध. मग तुम्ही किती प्लॅनिंग करा बाबा, आपल्याला मरायचंच नाही, तरी एक ना एक दिवस जायचं नाही. देवाला चुकलं नाही, आपल्याला चुकणार आहे का? अजिबात नाही महाराज. आता माझा साधा सरळ प्रश्न आहे, तुम्ही बसणारे मंडळी फक्त पटकन उत्तर द्या. माणसानी मरावं किंवा नाही? मोकळ्या मनाने उत्तर द्या, डोकं खाजून. महिला मंडळ, हा, मरावं? अहो मरावं किंवा नाही? मरावं. तुमचं काय म्हणणं आहे? नाही ना, मरावं ते नका सांगू, सोपं सांगा. मरावं किंवा नाही? हा, मरावं. बघा आता तुम्हाला सोपं सांगतो. तुम्ही नाही जरी म्हणले तरी आणि हा जरी म्हणले तरी मरणारच आहे ना. मरण कोणाला चुकले का? नाही. पण आता नीट ऐका, माणसाने कसं मरावं त्याला सुद्धा अटी आहे. माणसाचा मृत्यू हा दिवसा झालेला असावा, शुक्ल पक्ष असावं, उत्तरायण असावं, शरीराचं तापमान समान असावं आणि माणसाचा जठर अग्नी प्रदीप्त असावा. आता तुम्ही म्हणाल हे वाचायचं कुठं, तर त्याला पुरावा आहे. ज्ञानेश्वरीमध्ये अध्याय क्रमांक 8 ओवी क्रमांक 220 त्याच्यामध्ये आज दिले, आत अग्नी ज्योतीचा प्रकाशू, बाहेरी शुक्ल पक्षू आणि दिवसू आणि सामा सामाजी मासू उत्तरायण. म्हणजे माणसाचा मृत्यू दिवसा असावा, शुक्ल पक्ष असावा, उत्तरायण असावं, शरीराचं तापमान समान असावं आणि जठर अग्नी प्रदीप्त असावा, असं ज्ञानेश्वरीत दिले. मग तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही एवढं बोलताय, तुम्ही सुद्धा नीट माराल का? आम्ही सुद्धा उरफाट तिरफाट मरू शकतो, ते प्रारब्धाचा भाग आहे, ते आपल्या हातात नाही. मरण जन्म मृत्यू आपल्या हातात नाही. जन्म आणि मृत्यू आपल्या हातात नाही, पण मधला जो काळ आहे, कसं वागावं, कसं बोलावं, कर्म कसे असावे, हे कोणाच्या हातात आहे? आपल्या हातात आहे. बघा, जन्म आणि मृत्यूच्या मधले 3 टप्पे असतात: बालपण, तरुणपण, म्हातारपण. आणि त्याच्यामध्ये गंमत अशी बघा, प्रत्येकाच्या हातामध्ये घड्याळ आहे का नाही? अहो घड्याळ आहे का नाही? घड्याळाला किती काटे असतात? 3. कोणते? सेकंड काटा, मिनिट काटा, तास काटा. मग घड्याळाला जसे 3 काटे असतात तसे माणसाला 3 आयुष्य, 3 पण आहे: बालपण, तरुणपण, म्हातारपण. सेकंड काटा ज्याप्रमाणे तुरतुर करून धावतो, बालपण लवकर निघून जातं. पण मिनिट काटा जे, मिनिट काटा, तरुणपण, ते प्रपंचाच्या गणगणीमध्ये हिंडत राहतं. खळ्यात जाय, मळ्यात जाय, इकडं जाय, तिकडं जाय, वेळ पुरत. तरुणपणी वेळ पुरत नाही. पण तास काटा जे म्हातारपण, ते काय जागचं हालत. तरुणपणी माणसाला वेळ पुरत नाही, म्हातारपणी माणसाचा वेळ जात नाही. मग हे जारकरवाडीमध्ये घड्याळाचे काटे उलटे फिरतात का सरळ फिरतात? कसे फिरतात? सरळच ना. तरी सुद्धा लोक वाढदिवस धडाधड साजरे करतात. आता हे वाढदिवस आहे का घटदिवस आहे? घटदिवस आहे महाराज. आयुष्य कधी घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. हो, पाहतो उंदीर घेऊन जाय बोका, तैसा काळ लोका नेतसे. हो, सांगता येत नाही, गॅरंटी नाही महाराज आयुष्याची, कोणत्या दिवस कसा येईल आपण सांगू शकत नाही. मग मनुष्य जन्म मिळालाय, आपण धन्य आहोत. अभंगाचं 2रं चरण. धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो. जन्मालो दास विठोबाचे झालो. हो, तुकोबाराय म्हणतात धन्य झालो, आम्ही जन्माला आलो. आता धन्यता नक्की कशाला म्हणतात? धन्य झालो बाबा कशाला म्हणतात? लोक कशाला म्हणतात धन्य झालो बाबा? विहिरीला पाणी लागलं, लोक म्हणतात धन्य झालो बाबा. बोरला पाणी लागलं, धन्य झालो. लग्न झालं, पोरग झालं. अहो ही काही धन्यता आहे का? आता खंदल्यावर काय लागणार? पाणीच लागणार. ही काही धन्यता आहे का? धन्यता कशाला म्हणतात? जे कोणालाही मिळत नाही पण आपल्याला मिळालं, आपण धन्य झालो. तुकोबारा म्हणतात नरदेव कोणालाच मिळत नाही पण आपल्याला मिळालं, आपण धन्य झालो. धन्य आम्ही जन्मालो. आणि दास विठोबाचे
झालो. म्हणून या नरद्याची किंमत ओळखा. या नरद्याची लई किंमत आहे. मला सांगा, आपले गुडघे गेले, आपले गुडघे गेले आणि दारा पडून दिंडी चालली, काय करायचं? आपले डोळे गेले, टी व्ही चालू झाला, काय किंमत आहे? मग हा नरदे असाच जाऊ देऊ नका. देवाची भक्ती करा महाराज. हां, त्याशिवाय पर्याय नाही महाराज. भक्ती केली पाहिजे. जन्म एकदाच आहे, पुन्हा पुन्हा नाही. शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, चुकल्यावर मग फेरा पडे. म्हणून या जन्मात चांगलं वागा. माझं माझं करत बसू नका. काही ना सवय असते बघा, हे माझं, ते माझं, हे माझं. पण जेव्हा आपण माझं माझं करतो तेव्हा देव वरती हसत असतो. देव म्हणत असतो, सगळा सातबारा माझ्या मालकीचा आहे. तुला फक्त 70-80 वर्षाच्या करारानं खाली पाठवले. तुझा एकदा करार संपला, याच्यातली फुटकी कवडी सुद्धा वर घेऊन जाऊ शकत. तू कसला मालक? तू लाख हिफाजत करले, तू लाख करे रखवाली. तू लाख हिफाजत करले, तू लाख करे रखवाली. उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. 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 तू लाख हिफाजत कर ले, तू लाख करे रखवाले. तू लाख हिफाजत कर ले, तू लाख करे रखवाले. उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली. हा, घरी गेल्यावर म्हणतच जायचं, पिंजरा पिंजरा. महिला मंडळ घरी गेल्यावर हा, उठल्यावर म्हणायचं, बाया माझी चप्पल कुठे गेली? पिंजरा. हां, पिंजरा खाली. किती कमवा, सगळं खाली महाराज. हो, कोणता दिवस कसा येईल सांगता येत नाही महाराज. एका ठिकाणी मी कीर्तनाला गेलो, कीर्तन झालं आणि खुर्चीवर बसलो. एक जण माझ्या जवळ आला, मला म्हणला, महाराज यम लय वाईट. काय म्हणला? यम यम लय वाईट. म्हणलं झालं काय? तो म्हणला, माझ्या बायकोला घेऊन गेला. मी त्याला म्हणलं, यमासारखा चांगला देव नाही, यमासारखा चांगला देव नाही. तो म्हणलं, तुम्ही असं कसं काय बोलता? मी म्हणलं, बरोबर आहे. यम असा डायरेक्ट येऊन घेऊन जात नाही. तो अगोदर 3 मिस कॉल देतो. तो अगोदर चौथ्यांदा घेऊन जातो. तो म्हणला, तुमचं ठीक आहे महाराज, बरोबर आहे, पण यमाकडं आमचा नंबर गेलाच कसा? त्याला मी म्हणलं, भाऊ तुझाच काय, तुझ्या अख्ख्या खानदानाचा नंबर यमाकडं. मग मी त्याला सांगायला सुरुवात केली, यम पहिला मिस कॉल देतो. आता मला तरी वाटतं इथं बसलेल्यापैकी 99% लोकांना मिस कॉल आलेला आहे पहिला. तो मिस कॉल असा आहे, पहिला मिस कॉल, काळी केस पांढरी होणे. यम पहिला मिस कॉल होतो, काळी केस पांढरी होणे. पण लोक एवढे हुशार निघाले, काय करतात? हा, डाय काळे करतात, मेहंदी लावतात. पण त्यांना मिस कॉल समजला? बोला पटकन, मिस कॉल समजला नाही. मग यम म्हणतो, ठीक आहे बाबा, पहिली भूल चूक माफ. दुसरा मिस कॉल देतो यम, दुसरा. डोळ्याची पावर कमी करून टाकतो, असं दिसतच नाही त्याला नीट. पण लोक त्याच्यापेक्षा हुशार. डोळे तपासून चष्मा घातला, मिस कॉल समजला? मिस कॉल समजला नाही. मग यम म्हणला, आता शेवटचा चान्स, परत शेवट. यम 2-3 पुढचे दात पाडून टाकतो आपले. लोक त्याच्यापेक्षा हुशार. मग यम म्हणतो, आता कवर मिस कॉल खेळायचं. आता मिस कॉल नको, व्हॉट्सअप नको, फेसबुक नको, तुमचं मेल नको, टेक्स्ट मेसेज नको, काही नको म्हणला. आता डायरेक्ट रिसिव्ह कॉल. आणि तो कॉल असा आहे की तो कॉल आल्यावर उचलावाच लागतो, कट करायला ऑप्शनच नाही. मग तुम्ही शेतात असू, घरात असू, बाहेर असू, नाही तिथं माझ्यासमोर बसलेले असू, फोन आला की
उचलावाच लागतो, त्याशिवाय गॅरंटी आयुष्याची गॅरंटीच नाही ना. सगळे गेले आपण नाही जाणार आहे, आपले आजे गेले पंजे गेले, आपण एक ना एक दिवस जाणार आहे ना. आज गेला पैदा मेला, आज गेला पैदा मेला, बाप बसला गेला. आज गेला पैदा मेला, आज गेला पैदा मेला, आज गेला पैदा मेला, बाप बसला गेला. आज गेला पैदा देखत देखत रात बंधू तोही पैसा झाला. देखत देखत रात बंधू तोही पैसा झाला. देखत देखत रात बंधू तोही पैसा झाला. उठा लागा की हो बजाल ते उठा लागा की हो उठा लागा की हो भयाल उठा परिवार सगळे गेले आपण एक ना एक दिवस असेच जाणार आहे. आपले पूर्वज गेले आपणही जाणार आहे, फक्त असंच जाऊ देऊ नका. महाराजांनी प्रमाण दिलं सुंदर. आज मेला पंजा मेला, बाप मसना गेला. हो देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. उठा जागा पाठी बयाले मोरे पंढरी वासोनी तुझा नवराई कोणी. आज मेला पंजा मेला, बाप मसना गेला. आज मेला पंजा मेला, बाप मसना गेला. देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. नातू पंतू तोही तैसा झाला. उठा लागा पाठी भयाले मोरे, उठा लागा पाठी भयाले मोरे. उठा लागा पाठी बयाले मोरे पंढरी वासोनी तुझा नवराई कोणी. सगळे जाणार आपणही जाणार महाराज, असंच जाऊ नका. आणि असंही जन्माला येताना काही आणलं नाही, जाताना काही घेऊन जाणार नाही. मधलं आपलं नाही महाराज. हो, आता मी तुम्हाला एक छोटं उदाहरण देतो, फक्त बघा पटलं तर. माझं नाव काय? माझं नाव काय? वैभव. आता नीट लक्ष द्या. मी जन्माला आलो, मला नाव होतं का? बसणारी मंडळी नव्हतं. मी जन्मालो तेव्हा नाव नव्हतं. माझ्या आई वडिलांना वाटलं माझं नाव काय ठेवावं, वैभव म्हणून काय ठेवलं वैभव. त्याला ओवी उपजल्या अलकाचे नाम नाही त्यापाशी ठेविल्या नावाशी उदेत कुठे. म्हणजे वैभव जन्माला आला, त्याला नाव नव्हतं. माझ्या आई वडिलांना वाटलं नाव ठेवावं वैभव म्हणून काय ठेवलं वैभव. म्हणजे ते जे नाव आहे ते मी घेऊन आलो. मोकळ्या मनानं बोला, मी घेऊन आलो, माझ्यासोबत आलं नाही. ते कोणी दिले? तुम्ही लोकांनी दिले. मग जे मी घेऊन आलोच नाही, जे माझं नाहीच, ते खरं का खोटं? मोठ्याने म्हणा. कसं? सगळं माझं नाव खोटं. आता नीट आहे का? आता पलटायचं नाही बरं का. मग माझं नाव जर खोटं आहे, बसणारी मंडळी नीट आहे का बरं का. माझं नाव जर खोटं आहे तर माझ्या नावावर असणारी इस्टेट खोटी. म्हणजे सगळं महाराज सगळं खोटं. म्हणजे आतापर्यंत आपण खऱ्यासाठी लढत होतो का खोट्यासाठी? कशासाठी लढत होतो? खोट्यासाठी ना. खरं काय महाराज इथं?
महिला मंडळ मला सांगा, सोनं चांगलं आहे का वाईट आहे? अहो सोनं चांगलं आहे का वाईट आहे? वाईट आहे, द्या काढून. तेवढंच वर्ष 2 वर्ष निघतील महाराज, काय बाकी. सोनं चांगलं सुद्धा आहे आणि वाईट सुद्धा आहे. चांगल्या मार्गाने कमवलं सोनं कसं आहे? चांगलं आहे. चांगल्या मार्गासाठी वापर केला चांगलं आहे महाराज. त्याला नीतीच्या कपाटात ठेवावं लागतं. सोनं चांगलंच आहे महाराज. आता पुढचा मुद्दा आहे का, वैभव जन्माला आला होता का नाही, आता थोडा मोठा झाला. आईने त्याला शब्द वापरला तू. काय शब्द वापरला? मी म्हणलो मी. काय म्हणलो? मी. आई म्हणली हा बिस्किटचा पुडा तुझा आहे. मी म्हणलो बिस्किटचा पुडा. किती शब्द झाले? तू, मी, तुझं, माझं. या 4 जे शब्द आहेत, तू, मी, तुझं, माझं, या 4 शब्दावर आज जगात कोर्टात कचेरीत केसेस चालू आहेत. किती शब्द? तू, मी, तुझं, माझं. या बाबळीपासून तर त्या बाबळीपर्यंत सगळं. तू इथं येऊनच दाखव, मग तू ये. आणि किती शब्द? 4 शब्द महाराज. आता मला एक सांगा बसणारे मंडळी, हे जे 4 शब्द आहे, तू, मी, तुझं, माझं, हे ज्ञान आहे का अज्ञान आहे? पटकन बोला. काय? अज्ञान आहे. मग आपल्याला काय नाही? आपल्याला ज्ञान नाही. काय ज्ञान आहे मला सांगा, काय ज्ञान आहे? 2 भावांचे जमिनीवरून केस चालू होती. 15 वर्ष 2 भाऊ मेले, जमीन जागेवर राहिली, वकिलांनी स्लॅब टाकला. आपल्याला काय ज्ञान आहे का? नाही. मुलीच्या लग्नात 50,000चे फटाके वाजवले, नवरदेव बाहेर. आपल्याला ज्ञान आहे का? नाही. ज्ञान पाहिजे, पण त्या ज्ञानामध्ये अहंकार नको. अहंकार लय वाईट महाराज. अहंकार नसावं ज्ञानामध्ये. आणि त्याच्या पुढे जाऊन सांगू का, ज्ञानाला जोड वैराग्याची पाहिजे आणि त्याला जोड भक्तीची पाहिजे. ज्ञान, वैराग्य आणि भक्ती. भक्ती प्रेमा विना ज्ञान नको देवा. 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 अभिमान निती नवा तया माझी. अभिमान निती नवा तया माझी. प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे. अभिमान नित्य नवा तया माझी. अभिमान नित्य नवा तया माझी. प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे. भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा. अभिमान नित्य नवा तया माझी. प्रेम सुख दे, प्रेम सुख. प्रेमाविना नाही समाधान नाही. आज माणसाला काय नाही? समाधान नाही. काय समाधान आहे? आता आहे का समाधान? इथं बसलेल्यापैकी अशी कोण बाई आहे जिला वाटतं माझ्या शेजारणीचं कल्याण व्हावं? तिने हात वर करा. एकीचा सुद्धा हात वर नाही. आज माणूस दुसऱ्याचं चांगलं झालेलं पाहू शकत नाही. माणूस दुसऱ्याचं सुख पाहून दुःखी आहे, स्वतःच्या दुःखानं नाही, दुसऱ्याचं सुख पाहून दुःखी. आणि मी नेहमी एक वाक्य सांगतो, एक वेळ माणसाने मळका असावं पण मळका असावं पण जळकं नसावं. मळ साफ होतो. आता लई पावडर आहे, सर्फ एक्सेल, टाईड, रिन, आला घडी, वॉशिंग पावडर, वॉशिंग मशीन, सगळा मळ तुमचा साफ होतो. पण जो दुसऱ्यावर जळतो त्याची राग कधी होते त्याचं त्याला सुद्धा कळत नाही. माणसाने जळू नये, समाधानी असावं. समाधान फार महत्वाचे. आता समाधान नाही महाराज. दुसऱ्याच्या दारात नवीन फॉर्च्युनर गाडी दिसली, न्यू ब्रँड. शेजारच्या दारात नवीन फॉर्च्युनर गाडी दिसली, याच्या छातीत चमक आली. बघता काय मायक मेल दी. मेल्यानंतर बाकीचे म्हणले गाडी पाहुण्यांची होती. हे मेलं ना घेणं न देणं. कारण काय नाही माणसाला समाधान. समाधान फार महत्वाचं आहे. हसलं पाहिजे, खुश राहिलं पाहिजे. हो, माणसं हसत नाही. आता जाऊ द्या कीर्तनाचं, तशी माणसं हसत
नाही, हसलं पाहिजे. ज्याला हसता येतं त्याला चार माणसात असू द्या, असू द्या. लहान मुले देवाघरची, लहान मुले देवाघरची, मोठी मुले निळू फुले, त्याच्यात काय असं आहे का? वा वा. आजी थोडं तिला बाहेर घेऊन जावं पाहिजे तर थांबत नसेल तर. वा वा. समाधान फार महत्वाचे. हसलं पाहिजे, आनंदाने राहिलं पाहिजे. माणसं जन्म सारखा सारखा नाही, तो फक्त एकदाचे महाराज. जीवनामध्ये या गोष्टी फार महत्वाच्या महाराज. आणि असे बघा, मेल्यानंतर माणूस कुठं जातो? एक तर तीनच ठिकाणी. स्वर्ग, माणूस मेला पाचला जातो का? स्वर्ग, वैकुंठ आणि नाही तर नरक. तीनच आहे ना. हा, समजा महिला मंडळ नीट लक्ष द्या इकडं. समजा तुम्हाला देवी प्रसन्न झाली, देवी होणार नाही पण आपण समजायचं झाली, आणि ती देवी म्हणली बोल भक्तीनबाई बोल, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. कोण म्हणली? अहो कोण म्हणली? देवी म्हणली तुमच्यावर प्रसन्न मी, बोल तुला कुठं जायचंय? स्वर्गाला जायचंय, वैकुंठाला जायचंय का नरकाला जायचंय? आता तुमच्याशी कोण बोलती? कोण बोलती? देवी. आता पटापटा सांगा तुम्हाला नक्की कुठं जायचं? स्वर्गात जायचंय, वैकुंठात जायचंय का नरकात जायचंय? तुम्ही बोला, मी स्वतः नेऊन घालणार, फक्त तुम्ही बोला. त्या गाडीचा ड्रायव्हरच मी असं समजा आणि मोकळ्या मनानं बोला. कुठं जायचं? कुठं? स्वर्गात. स्वर्गात जायचं का? ऐका आता, स्वर्गाला जर जायचं असेल तर पुण्य करावं लागतं. काय करावं लागतं? महिला मंडळ पटकन 2 मिनिटात बोलायचं. कुठं कुठं जायचं तुम्हाला? स्वर्गात. स्वर्गाला जायचं असेल तर पुण्य करावं लागतं. पण त्याची गंमत अशी आहे, जोपर्यंत पुण्य आहे तोपर्यंत तुम्ही कुठं? पुण्य आहे तोपर्यंत कुठं? स्वर्गात. पुण्य संपलं की परत तुम्ही कुठं? मृत्यू लोकात, म्हणजे खाली येतं. मग पुण्य आहे तोपर्यंत स्वर्गात, पुण्य संपल्यानंतर जर खालीच परत यायचे तर मग वर जायचं कशाला स्वर्गात? त्याला ओवी आहे. मग त्या पुण्याची पावटी, सवेची इंद्रपणाची उटी उतरे, मग येऊ लागते माघारी मृत्यू लोका. मग स्वर्गाला जाऊ शकत नाही, स्वर्ग कॅन्सल. आता कुठं जायचं? हा, वैकुंठात. वैकुंठाला जायचं का? ऐका आता, वैकुंठाला जायचं असेल तर तप करावं लागतं. तप. वैकुंठी जावया तपाचे सायास. हो, तप किती प्रकारचे? कायिक तप, वाचिक तप, मानसिक. आपल्याच्यानी एकही तप होणार? बोला पटकन, एकही तप होणार? म्हणून वैकुंठाला जायची भाषा करायची. आता काय राहिलं? अहो काय राहिलं? नरक. आता ऐका, नरकाला जर जायचं असेल तर पाप करावं लागतं. नरका जाणे तेने पाप आचरावे. पण तुम्ही कीर्तनाला येऊन तर बसताय, तुळशीला पाणी घालताय, अतिथी आल्यावर त्याचं स्वागत करताय, त्याला तांब्यावर पाणी, त्याला जीव घालताय. मग हे पुण्याचं काम झालं का पापाचं? पुण्याचं. आणि नरकाला जायला काय लागतं? मग तुम्ही नरकालाही जाऊ शकत, स्वर्गालाही जाऊ शकत, वैकुंठालाही जाऊ शकत. पटकन बोला, तुम्हाला जायचंय कुठं? आता उत्तर देऊ का? तुम्ही कुठंच जाऊ नका, घरी नीट राहा. चला पुरुष मंडळी, तुम्हाला सुद्धा देव प्रसन्न झाला. तुम्हाला देव प्रसन्न झाला पुरुष मंडळी, आणि तुम्हाला देव म्हणला बोल भक्ता बोल, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. तुला काय पाहिजे? मोक्ष पाहिजे, मुक्ती पाहिजे का सिद्धी पाहिजे? बोला पुरुष मंडळी, तुम्हाला काय पाहिजे? मुक्ती. मुक्ती पाहिजे का? मुक्ती पाहिजे ना? ऐका आता, मुक्ती या शब्दाचा अर्थ काय? पुन्हा जन्माला येणंही नाही आणि मरणंही नाही. मग मला एक सांगा, या नरदेहाची इच्छा देव व्यक्त करतात, स्वर्गातील देव, की बाबा नरदेह मिळावा. कशासाठी? तर देवाची भक्ती करण्यासाठी. पण तुम्ही जर जन्माला येणारही नाही आणि मरणारही नाही, तर तुमच्याकडून टाळ, पखवाज, गंध, कीर्तन, सप्ताह काय होणार? परमार्थ होणार. मग परमार्थच होणार नाही तर त्या मुक्तीला करता काय? ती मुक्ती काय कामाची नाही, मुक्ती कॅन्सल. आता राहिलं काय? बोला पटकन, काय पाहिजे? मोक्ष पाहिजे का सिद्धी? मोक्ष पाहिजे का? मोक्ष जर पाहिजे असेल त्याचा अर्थ समजून घ्या. आध्यात्मिक दुःखाची निवृत्ती, परम सुखाची प्राप्ती म्हणजे मोक्ष. मग तुमच्याकडे जर कायमचं सुख आलं तर तुम्ही देवाला आठवाल का? कायमचं जर सुख आलं तर देवाला आठवाल का?
नाही, मग त्या सुखाला करता काय? मोक्ष सुख आणू लाथा. मोक्ष नको. आता राहिलं काय? राहिलं काय? सिद्धी. दिली सिद्धी तुम्हाला. हात लावेल तिथं सोनं. हात लावेल तिथं सोनं. जेवायला बसला, चपातीला हात लावली, चपाती सोन्याची बॉम्बला. लावला पप्याच्या आईला हात, सोन्याचीच झाली बॉम्बला. मग ती सिद्धी सुद्धा काय कामाची? मोक्ष नको, मुक्ती नको, सिद्धी नको. मग काय दे? तू कोणता? तुका म्हणे गर्भवासी, म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी, सुखी झाला मे आम्हासी, सुखी झाला मे आम्हासी, आम्हासी गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी, सुखे घालावे आम्हासी, सुखे घालावे आम्हासी, गुण गाईन आवडी, गुण गाईन तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी. हो, या मृत्यूलोकर आनंदाने आम्हाला जन्माला घाल, कारण हा नरदेव कोणालाही मिळत नाही. मग या नरदेहात आल्यानंतर करायचं काय? सच्चिदानंद पदवी घेणे. आता सच्चित आणि आनंद, थोडा 2 मिनिटं लक्ष द्या. आनंद, आनंदाचे प्रकार आहे. आनंद, अत्यानंद, ब्रह्मानंद, प्रेमानंद, विषयानंद. जन्माला आला आनंद, कशाला आला अत्यानंद? मी कोण? ब्रह्मानंद. परमार्थात प्रेमानंद, संसारात विषयानंद. आता संसारात विषय आहे, विषयात आनंद आहे, पण तृप्ती नाही. हो, पण जन्माला आल्यानंतर ही जी पदवी आहे, सच्चिदानंद पदवी घेणे, आयुष्याच्या या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, हे फार महत्त्वाचे आहे महाराज. कारण मनुष्य जन्माचं तुम्हाला सांगतो बघा, एक तर मिळत नाही, आणि मिळाला तर कळत नाही. आंधळ्याच्या आतमध्ये जसा कावळा सापडावा तसा मनुष्य जन्म मिळालाय, पण त्याची किंमत नाही. आणि जवळजवळ लोक चांगलं सांगून ऐकतीच नाही, ऐकतच नाही महाराज, कारण त्यांचा विश्वास नाही महाराज. संतांवर विश्वास पाहिजे ना. मी जर तुम्हाला सांगितलं माझ्या नावावर 50 एकर जमीन आहे, तुम्हाला खरं वाटेल का खोटं? मोकळ्या मनानं बोला ना. खोटं? काहींना खरं वाटेल, काहींना खोटं वाटेल. काही म्हणतील महाराज आहे, खोटं बोलणार. महाराज आहे, खोटं बोलणार नाही. पण महाराज खोटं बोलल्याशिवाय राहत नाही. काहींना खरं वाटेल, काहींना खोटं वाटेल. पण मी जर 7-12 दाखवला तर वय मग खरं वाटेल, म्हणजे मी खोटारड आहे. म्हणजे महाराज सांगतो ते खरं का 7-12 सांगतो ते खरं? 7-12 सांगतो ते खरं. मग परमार्थामध्ये सुद्धा महाराज बघायचा का 7-12? महाराज 2 तास कीर्तनात सांगतोय, ठीक आहे बाबा, पण घरी जाऊन उचकलं पाहिजे नक्की महाराज खरंच सांगतोय का नाही. गाथा ज्ञानेश्वरी हा 7-12 आहे आपला, हे बघितलं पाहिजे ना. आणि जर विश्वास नसेल, संत सांगतात पहावे पुराणे विचारावे, पहावे पुराणे विचारो पावे पुराणे, विचारो पावे पुराणे. तुका म्हणे नाही विश्वास धरणी, तुका म्हणे नाही विश्वास धरणी, तुका म्हणे नाही विश्वास धरणी, तुका म्हणे तुका म्हणे नाही विश्वास जमनी, पहावे पुराणे विचारून. विश्वास फार महत्वाचा आहे. बस बस बस.
जीवनामध्ये विश्वास फार महत्वाचा आहे महाराज. आता विश्वास राहिला नाही महाराज. राहिला का? तुम्ही बघा मेडिकल स्टोअरमध्ये जा, कातर बांधून ठेवतात विश्वास. बँकेत जा, पेन बांधून ठेवतात विश्वास. पानपोईचा ग्लास मोकाट होतं का? बांधून ठेवतात. बांधून ठेवतात विश्वास नाही मार. आहे का विश्वास? बायका नवऱ्याला कोण म्हणलं बांधून ठेवतात? हा, विश्वास नाही मार. विश्वास फार महत्वाचा आहे बघा. ज्ञान, धन आणि विश्वास. नीट आहे का? ज्ञान, धन, विश्वास या तिघांची घट्ट मैत्री होती. घट्ट मैत्री. पण काही कारणास्तव त्यांना वेगळं व्हावं लागतं. मग ते तिघं म्हणतात आता वेगळं तर व्हायचंच आहे, पण परत जर कधी वाटलं तर भेटायचं कधी, कुठं भेटायचं? तर ज्ञान म्हटलं मी एखाद्या तुम्हाला विद्यालयात सापडू शकतो, तिथे येऊन तुम्ही मला भेटू शकता, ठीक आहे बाबा. धन म्हटलं मी एखाद्या श्रीमंताच्या घरी तुम्हाला सापडू शकतो, तिथे येऊन तुम्ही मला भेटा, जमलं. विश्वास काय बोला नाही. विश्वासाला म्हटलं सांग बाबा तू कुठं भेटणार बाबा, गेल्यावर तू कुठं भेटणार, तो काय बोला नाहीच. त्या दोघांनी भरपूर आग्रह केला. मग विश्वास असा एकच वाक्य बोलला, त्या दोघांच्या डोक्याला मुंग्या झाले. विश्वास म्हणाला मी जर एकदा गेलो परत कधी येणार, मी जर एकदा गेलो तर पुन्हा कधी भेटणार नाही, म्हणून कधी कोणाचा विश्वास तोडू नका. विश्वास फार महत्वाची गोष्ट आहे महाराज. आता 2026 लागते 2-4 दिवसात. किती? उद्या 31. गंमत अशी झाली 31ला नेमकी आली एकादशी आणि 1 तारखेला गुरुवार. 31ला काय एकादशी, 1 तारखेला म्हणजे ह्या वेळेत 2026ची सुरुवात साजरी नाही होणार पण पवित्र नक्की होणार महाराज. पवित्र नक्की महाराज. एकादशी आली, गुरुवारही आले महाराज. पण तसं पाहायला गेलं तर 1 जानेवारीचा करू नका हर्ष, कारण मराठी माणसाचं गुढीपाडव्यालाच असतं नवीन वर्ष महाराज. आपलं नवीन वर्ष गुढीपाडव्यालाच महाराज. या 2026 मध्ये फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची, माणसं ओळखायला शिका. काय ओळखायला शिका? माणसं. काही माणसं असे असतात आपल्यासोबत बसून हसतात, आपल्या सोबत बसून हसतात आणि पाठीमागून ढसतात. हे जगच तसं झाले महाराज. कोणावर विश्वास पूर्णपणे ठेवताच येत नाही. आज आपल्यासोबत चांगला बोलणारा माणूस उद्या आपल्या विरोधात काय बोलल सांगता येत नाही महाराज. माणसं. तुम्ही शिरा खाता का? शिरा प्लेटभर शिरा खाता ना? काय असतं शिऱ्यामध्ये? काजू, बदाम, मनुके. हा, मनुके. पण ज्याच्यामुळे शिरा गोड होतोय साखर. ती साखर दिसते का? मग नाही का? साखर आहे पण दिसत नाही. मग तशी काही माणसं आपल्या आयुष्यात असतात, दिसत पण त्यांच्या असण्यानं आपलं आयुष्य गोड होत असतं. अशा माणसांना जपायला शिका महाराज. ही माणसं फार महत्वाची असतात. हो, त्यांच्यामुळं आपलं आयुष्य गोड होत असतं. माणसं ओळखायला शिका. हो, चांगले कर्म करा, चांगलं बोला, चांगलं वागा. हो, कारण आयुष्य पुन्हा पुन्हा नाही महाराज. हो, सर्वांनी एकदा हाताने टाळी वाजवा आणि मुखानं गोड भजन करा. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा आयुष्याच्या या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. धन्य आम्ही जन्मालो, दास विठोबाचे झालो. हो,
म्हणून साधू संतांनी सांगितलेलं ऐका महाराज. जीवनामध्ये या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. कधी कधी आपण कीर्तनात एक वाक्य सांगतो, लोक दुसरंच ऐकतात महाराज, त्याचा दुसरंच अर्थ करतात. हो, असं भरपूर ठिकाणी झाले महाराज. मी एका ठिकाणी कीर्तनाला गेलो मुंबईला आणि कार्यक्रम झाला, मी बसलो, एक जण माझ्या जवळ आला, मला म्हणला, महाराज तुम्ही हे बोललेच का? म्हणलं काय बोललो? तो म्हणला, जसं पेराल तसं उगवेल. म्हणलं काय चुकीचं आहे? बरोबर तर आहे, शुद्ध बीजा पोटीन फळे रसाळ गोमटी, जे पेरणार तेच उगवणार ना. तो म्हणतो साप चुकीचं आहे. म्हणलं झालं काय? तो म्हणतो शेंगदाणा पेरला. हां, टरफालं कुठून आलं? मग त्याचं म्हणणं काय होतं, शेंगदाणाला डायरेक्ट काय आलं पाहिजे, कारण जे पेराल ते. माझी अकलच बंद झाली ना. म्हटलं करायचं तरी काय? पण मी त्याला म्हणलं तुला उत्तर पाहिजे ना, देतो, पण फुकट नाही देणार. मला घरी चहा प्यायला नाही. त्याच्या घरी गेलो चहा प्यायला, त्याला म्हणलं फक्त चहा आण, बाकी काय आणू नको. त्यांनी कपात चहा आणला. म्हणलं फक्त चहा, फक्त. तो म्हणला महाराज फक्त चहाच आणलाय, खारी टोस्ट बटर बिस्किट नाही, फक्त चहाच. म्हणलं फक्त चहा कप. तो म्हणतो काय बोलता महाराज, कपाशिवाय कुठं चहा असतो का? मग म्हणलं बावळाटा टरफाल्याशिवाय कुठं शेंग. तो म्हणतो महाराज तुमच्या कुठं नादी लागतं. म्हणलं तुला पहिली अक्कल नव्हती का? अशी लोक असतात महाराज, एक ऐकलं की दुसरंच अर्थ काढतात महाराज. एक जण माझ्या जवळ आला, पाया पडला, खिशातून 500ची नोट काढली. किती? माझ्या पायावर ठेवली. म्हणलं हे कशासाठी? तो म्हणतो काय करता महाराज, ही नोट कुठंच चालत नव्हती. आता कुठं चालत नाही ती इथं कुठं चालत असते का? काय लोक महाराज, लय अवघड महाराज. चांगलं बोललं पाहिजे. माणसाचा जन्म, माणसाची वाणी कशी पाहिजे? चांगली पाहिजे. आपल्या साचानी मावाळ, मितले जैसे रसाळ, शब्द जैसे कळोळ अमृताचे. चांगलं बोललं पाहिजे. वेची ते वचन जेणे राहे समाधान. आपल्या बोलण्यामुळं समोरच्याला समाधान मिळालं पाहिजे. हो, मी एका ठिकाणी असं वाचलंय, पुरुष मंडळी एका कानानं ऐकतात आणि दुसऱ्या कानानं म्हणा सोडून देतात, आणि महिला मंडळ दोन्ही कानानं ऐकतात, तोंडानं सोडून देतात. त्यांना एखादी गोष्ट कळावी, जोपर्यंत 10-12 बायांना ते सांगत नाही त्यांचं मन भरत नाही. आणि सांगताना प्रत्येकाला एकच वाक्य म्हणणार, तू ये म्हणून कोणाला सांगू? अख्या गावाला सांगत सुटते मला. माझा प्रश्न काय आहे, जिथं बोलायची गरज आहे ना तिथं बोललंच पाहिजे, पण जिथं बोलायची गरजच नाही तिथं माणसाला मौन राहता आलं पाहिजे, शांत राहता आलं पाहिजे. आणि ज्याला शांत राहता येतं तोच खरा शहाणा महाराज. हो, हे मनुष्य जन्मात आल्यानंतर कसं वागावं, कसं बोलावं हे शिकलं पाहिजे. कर्म फार महत्त्वाचे. कोणाची जीभ बोलते, कोणाचा पैसा बोलतो, कोणाची प्रतिष्ठा बोलते, हो, कोणाचे मित्र बोलतात, कोणाचे नातेवाईक बोलतात, कोणाचं पद बोलतं, पण देवासमोर शेवटी फक्त माणसाचे कर्म बोलतात. म्हणून कर्म कसं पाहिजे? चांगलं पाहिजे महाराज. हो, तुकोबारा म्हणतात, मनुष्य जन्म मिळाल्यानंतर आम्ही धन्य झालो, सच्चिदानंद पदवी घेतली महाराज, आणि त्याच्यानंतर स्वर्ग काय, नरक काय, वैकुंठ काय, सगळं किरकोळ गोष्ट आहे. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे पावे